जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मनाला तू शोधून पाहे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मनाला तू शोधून पाहे जय जय रघुवीर समर्थ ही दुनिया 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 माया आता तुमका चाय पिवचीच लागणार काय सांगतात बुवा खांद्यावर घेतले तर कानात पुढचा बोलले नाही जर मी तुमच्या कानात केले ना तुमचं कान रवत का साधा सुद्धा असू दे आणि काय शाल घातलास तर म्हणता काय शालीचा काहीतरी बोललास ना काहीतरी बोलला नाही हा शाली घेतलास म्हणजे काय होणार नाही हे तुमचे शब्द हा माझ्याकडे व्हिडिओ पण आणि लिहिलेला सुद्धा शाल घातलास तर काय तुम्ही काय मोठे होणार नाही बुवा शाल घालायची का सांगतोय कारण या हिंदू धर्माचा आपला प्रतीक आहे लक्षात ठेवा कारण मगाशी तुम्ही जो पोवाड घेतलास ना छत्रपती शिवाजी महाराजांचा तर आपल्या हिंदू धर्माचा सुद्धा आपला अभिमान असलो पाहिजे आणि ह्याच्यासाठी भगवी शाल तुला शायनिंग मारूसाठी भगवी शाल नाही घालायची तुम्ही प्रेमाचा प्रतीक समज रात्री पोरगा गुलू गुलू फोनवर बोलत असता आऊस बाजू करी बापू ह्या साईडला त्या फोनवर बोलत असणार काय करतोयस तो म्हणणार हा आई झोपलीये बाबा ह्या कुशीवरून त्या कुशीवर परतताय असं काहीतरी सांगलास ना म्हणजे त्या एका अर्थाने प्रेमाचा प्रतीकच होता तुमचा तर मग काय होता प्रेमाचा प्रतीक बितीक सांगण्यापेक्षा ना म्हणजे प्रियसी काय करत होती रात्रीचा कोण एवढा काय काय बोलता ह्या तर कायच नाही तुला आणखी एक दुसरा सांगतोय असा विषय सध्याच्या पोरापोरींचा म्हणजे अशी एवढी लपडी आहेत ना लहान लहान पोरांची पण लहान लहान वय ठरलेली असतं शाळेत बघत ना ते चौथीची पोरा पण सांगतात काय ना आता माझा त्याच्यावर लक्ष नाही द्यायचो लहान लहान पोरा मोठ्यांचा काय त्या दिवशी अशोक विषय झालो काय ना तो पोरगा सांगत होतो अरे प्रिय तू जर हसत असशील तर तुझं हसणं पाठव तू जर हसत असशील तर तुझं हसणं पाठव रडत असशील तर तुझं रडणं पाठव ती बिचारी पोरगी मोरिये भांडी घासत होती ती म्हणता मोरिये भांडी घासतोय खरकटा पाठवू
काय उपयोग नाही सध्याच्या काळात. सध्याची पिढी काय गेली आहे, चंद्रावर पोचली आणि तुम्ही अजून बाकड्या खाली तास, बाकड्या खाली तास. प्रतिस्पर्धी. आणि ह्याच्यात काय वाईट बोलले, प्रतिस्पर्धी हातच ना. काय केलेला जबरदस्त धमाल डबलबारी भजनाचा जंगी सामना. सामना म्हणजे एक प्रतिस्पर्धी झाला ना, परममित्र. ठीक आहे बघा, चांगली गोष्ट आहे. कारण आपल्या माणसाला सुद्धा प्रतिस्पर्धी असून सुद्धा परममित्र म्हणणे हे साध्या माणसाचा काम नाही, त्याच्यासाठी पण मोठा काळीज लागतं. आणि त्या तुमच्याकडे एकदा जो मी एकदा सांगले नाहीसो करून टाक, तर ते म्हणतात स्वतः नाहीसो करणारे पहिलंच बुवा. मी बघितलं किती बोलतास त्या, आणि तुमची धाव कैसर कुंपणापर्यंत या माका आज दिसून येईल. तुम्ही डायरेक्टली मला काय असं बोलणार नाही आज, पण हगीजचा काय तर बोललास ना, त्या जरा वाईट वाटला. आता झाला तर जाऊ नको. तुम्ही हगीज लावून गेलास तुमचा भारी कामा. मुंबईवाले ना तुम्ही, सातारमध्ये ट्रेन मध्ये एका सवय दाबादाबी करूची. त्या दिवशी आता त्याला ट्रेन मध्ये जायचं ते मला राहतं दाबादाबी मुंबईवाले. मी आपलं आत्ताच गेलोय आणि मी आपल्या गर्दी बिर्दीत चढतच काय. बॉस आपलं कोकणीया, काय टेन्शन नाही म्हणतं, तू आरामात दिलंस तरी चालेल. ओटीपीटी आपलं काय विषय नाही, डायरेक्ट पीटी. असोच गर्दीत चढलो आणि झाला काय, भयानक अशी गर्दी होती. वेस्टर्न लाईनला आणि एका उतरता चर्च गेटला मालाडवरनं भयानक गर्दी विधानवाल्यांची. आता करणार काय. आणि त्याच्यात एक भैया होतो ह्याच्या बाजू, एका लागली खाजून टाक. गर्दीत ना जाबाजाबी झाली ना, नुसती घामाघूम सगळी जाबाजाबी झाल्यावर एका खाजून टाक लागले याच्या पायात. आता खाजवणार कसा, दोन हात असं वरती येतं, होणार काय. शेवटी कसं बसो हात खाली घेतला आणि खांजूक सुरुवात केला. बाजूक जो भैया होतो ना, तो म्हणता हे क्या करता है. यो म्हणता खाजूकी तो खाजवता है. तो भैया म्हणता अरे खाजव पर तेरा खाजव ना, मेरा क्यों खाजव. तुम्ही काय सांगलास ना, आणि पूर्वीचा काळ सगळे मुद्दे करूनच काढणार आहे. पूर्वीचा काळ पुण्याला लावून भजना करत. पूर्वीचे बुवा पण तसे होते, आताचे चालीवाले नाही. मका टिकोच हो नाही, मका मिक्सरच हो. म्हणजे अशी सध्याची पिढी असू दे. पूर्वीचा काळ तो पूर्वीचा काळ होतो. तुम्ही सांगलात ना, पूर्वीचे चित्रपट पण बघा, जुनी हिरोईन काहीतरी अशी झाडी पकडून अशी असायची, फांदी झाडाची, आणि काय गाणं म्हणायची की आगे पीछे डोलते हो की तरह. म्हणजे फांदी पकडून शेवटपर्यंत का फांदी सोडायचं नाही, बरोबर की नाही चेतन. काय बरोबर तुझ्या काळात होतं. गमत केलाय चेतन एक माझा भावा. कारण शिमग्यात तो आमच्याकडे दरवर्षी असता आणि त्याला माहिती आहे कुंकवणकरांचा काय प्रेम आता, बरोबर की नाही. काय माहिती आहे तर आणखी काहीतरी सांगितलं नाही, सगळं सांगतोय, जरा गाणी उडवतोय. बुवानी पण मस्त छान गाणं म्हटलं की तू मळा अंगुराचा. हा जरी नाही आता ते तरी आहे, तरी पैज लावतो सखे जरी नाही. त्या कसं शेवटी जानू काम त्यामुळं कोणाची तरी कामा नाही ती. अंगुराचा मिला कडी भुसार शिकारी
यांच्याकडून 101 रुपयाचे पर्स एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी मगाशी त्यांना सांगितलं ह्या फक्त चालू ठेवा, तर त्याच्या पोटात तुकाक लागला. म्हणजे मी मागतोय बुवा, मागून खाऊची लाज नाही, आपण चोरून खाल्लेल्याची लाज आहे. तू माका तेवढा बोललोस फक्त, आणि स्वतः काय ह्या माका चालू ठेवा पाणी असता बहिणीचा ह्या तुम्हीच सांगलास ना. वय म्हणजे काय, तुम्ही काय झोपेत बोलत असतास की वय वय करतास ते काय तुम्ही बोललेलं तुमका आठवत नाही म्हणजे आता काय सांगणार तुमका. वय वय काय म्हणून मी रेकॉर्ड चालू ठेवलं. तुमची स्मरणशक्ती ना सध्या गेलेली आहे. ट्रेन मधनं फिरत असतास ना नुसते बरोबर. भारी राग नसावा, लोभ असावा. काय डबल बाऱ्या म्हटल्यावर बोलूकच हवा. तर आमचे परम मित्राने करशाल तर मग काय उपयोग नाही, तर शाप सालाच काढूची. ते येत राहणार आमचे पाहुणे, मी पण पाहुणे, हे पण पाहुणे. मुंबई मंडळाचे अध्यक्ष आप्पा कोकाटे यांच्याकडून पूर्वीच्या काळातून मुळात तसे होतो. ये दोस्ती यांच्याकडून 101 रुपयाचं म्हणजे तुम्ही पण साध्य केलास, सिद्ध केलास. आता शब्द आठवत नव्हतो, हे असं होतं कधीतरी. तुम्ही पण सिद्ध करून दाखवलास की माझ्यासोबत 2 पोरी होतो. आता समाजला श्री का लावलेला त्या मग कोण होते पोरग, फॉरेनर पोरीच होते ना. काय सरबरीत झाला का माणूस, फॉरेनर होती म्हणता. मग फॉरेनर पोरगीच असणार, नपुसलिंग होती माणसा. एका पण शाळेत असताना काय स्त्रीलिंग माहित आहे ना, स्त्रीलिंग पुल्लिंग शाळेत शिकवतात. तसा एकदा सगळा शिकवलेला, नपुसलिंग वगैरे सगळा शिकवलेला. आणि एकदा काय झाला, मास्तरांनी एका विचारल्यानी की
सांगता म्हणता उषाची असत ना, उषाचा पंख असत तर स्त्रीलिंग आणि काकांका बराच माहिती आहे. मेमरी कशी असावी ना तर त्यांच्यासारखी. हा नक्की पोवाडा घेणार, काय टेन्शन नाही. अगदी बुवांनी घेतला नाही अहो राजे हो जी र जी र जी. बरोबर ना? खरोखर छान घेतलं. एकदा जोरदार काय झाला पाहिजे महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. भगवाचा प्रतीक. कारण आणि स्वराज्य निर्माण करण्याची ताकद फक्त आणि मंडळाचे सेक्रेटरी विकास कोकाटे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक होतं. जोरदार काय झाला पाहिजे. सन्मान्य संकेत कोकाटे यांच्याकडून सुद्धा बहुमूल्य 101 रुपयाचं पारितोषिक होतं. जोरदार काय झालं. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यावर अंगावर असा काटा आला पाहिजे. बरोबर की नाही बुवा? विनायक शांताराम कोकाटे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक होतं. जोरदार काय झाला पाहिजे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बक्षीस दिलेल्यांचे सर्वांचे आभार आणि ज्यांनी नाही दिला नाही त्यांचे सुद्धा इन ऍडव्हान्स आभार. म्हणजे ते देतील. छत्रपती शिवाजी महाराज एक अशी व्यक्ती, कारण मंदिरातील उंच कळस आणि अंगणातील पवित्र तुळस जर कोणामुळे असेल ना तर ते छत्रपती शिवाजी महाराज. आज त्यांनी जर स्वराज्य निर्माण केल्याने नसताना तर आज आपण डबलवारी भजन वगैरे काय करू शकलो नसतो. बरोबर की नाही? आज ही त्यांची देण आणि त्यांची प्रत्येक क्षणी आठवण आपण प्रत्येकाने केली पाहिजे. म्हणूनच म्हणतो बघा, रायगड किल्ला महाराष्ट्राची
करून हे 101 रुपयाचे पार्सल एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. आणि महालक्ष्मी देवी आणि भराडी देवी याच्यावरती एक गजर घ्यायचा आहे 100%. जरा फक्त मागे पुढे होय, पटकन बसू. आज बघा सत्यनारायणाची महापूजा आहे आणि बुवानी सगळी गाणी म्हटल्यानी पण सत्यनारायणाचा गाणं ज्या होता म्हणजे गजर घेतलाच तुम्ही पण मी घाबरले, म्हटले काय झालं काय बा. सत्यनारायणाची पूजा कुठे पण नसली ना तर एकच गाणं वाजतं. प्रल्हाद शिंदेनी अजरामर केलेलं म्हणजे भले कुठेही असू दे ते गाणं वाजलंच पाहिजे. ते जर गाणं नाही वाजलं ना तर पूजा हा अशी वाटत पण नाही. बघा कायचा गाणं श्रीहरी जगत पिता श्रीहरी जगत पिता दूर करीतो बेटा दूर करीतो बेटा. प्राऊड टू बी कोकणी. आता ती फॉरेनरचा काढते जरा. फॉरेनर पोरगी नव्हती म्हणता काय माणूस असत. फॉरेनर पोरगी नव्हती ठीक आहे. मी लिफ्ट मध्ये चढले त्याने आपला सेंट काढला नाही. किती रुपयाचा 500 इसारलास. तुम्ही काय त्या रात्रीच खेळत आले मधलं पांडवस की काय इसारलं. तुम्ही जसं वागणार तसं मी बोलणार. तुमच्या सांगोतात लागत किती रुपयाचं होतं सेंट इसारलं. त्याने आपापला सेंट दाखवला नाही. एका पोरीने दाखवला 500 रुपयाचा सेंट आहे. दुसरी म्हणता 5 अमेरिकन फॉक. डू यू नो अमेरिकन फॉक. मग मी काय आपली पिठला खाऊन गेलेलो आणि बटाट्याची भाजी नाकातलं केसच लावून टाकलं. काय समजले म्हणजे पावर असाच ना. आणि तुम्ही ते वास खाऊ काय करू कुठास.
यांचा पण असा त्याला हेंका पण पिठला जाम आवडता हेंका पण जाम पिठला आवडता असा त्याला शाळेत जाताना पिठला खाऊन गेले आणि 4:30 तो टायमिंग शाळा सुटतो आता करणार काय 4:30 का 5 मिनिटं होती हेंका पिठला अगदी असा गडगुड 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 पोटात त्यांच्या होत लागला पिठला खाऊन गेलेला ना सकाळीच गडगुड 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 शेम असा झोप लागला यांच्या पोटात आता करणार काय बाईंना सांगतात बाईंनो बाई म्हणतात अरे थांब ना रे का 5 मिनिटं आहेत फक्त हे म्हणता नाही म्हणता नाही 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 आता नाही गाडगुड 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 होता 5 मिनिटं होती शेवटी बाई म्हणतात अरे थांब 5 मिनिटं आहे 5 मिनिटात तू आता घरी जाशील नाही शेवटी काय गाडगुड गाडगुड काय ते केला 5 मिनिटं काय एका कंट्रोल व्हायना शेवटी पिटला ना आता कितक्यात पडला आता पिटला मी फक्त शेण मारलं होतं तुम्ही त्याच्या पुढचा केला तर झाला काय झाला गाडगुड गाडगुड केल्यानी आणि बाई म्हणतात अरे शी 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 नालायक हे काय केलंस 5 मिनिटं तुला कंट्रोल होत नाही जा म्हणता वाट्याला घरी ह्यो आपलं जायचं वाट्याला लागलं पिवळं पट्टो मारीत घरापर्यंत गेट पर्यंत गेले शाळेच्या आणि ते अधिकारी आले बाहेर ना म्हणजे शाळा तपासणी ते म्हणतात बाबू 4थीचा वर्ग घ्या ह्यो म्हणता काय टेन्शन घेऊ नको ह्यो म्हणता पिवळं पट्टो दिसताना त्या का सरळ धरून जावा 4थीच्या वर्गातच आता कसं वाटतं लगेच काढून दिलंय ना आता घेऊन जावा पार्सल मला आणलं जाबाच्या स्वर्गापेक्षा सुंदर असा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे धन्यवाद 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 हा घे Shine,
कैलासवासी शंकर बाबू कोकाटे यांच्या स्मरणार्थ कैलासवासी हरिश्चंद्र यशवंत कोकाटे यांच्या स्मरणार्थ हे 201 रुपयाचं पार्सल एकदा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या दोन्ही शंकर बाबू कोकाटे आणि हरिचंद्र यशवंत कोकाटे यांच्या आत्म्यात चिरशांती लाभू दे अशी त्या परमेश्वराची त्यांनी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी गजराकडे वळतोय, जास्त वेळ काढत नाही. आज आमच्या जोडीला फॉरेनर हा गावला. आज आमच्या जोडीला कुडतरकर बुवा गावला. तुम्ही निर्लज्ज असता तरी पण विचारले आपल्या काय या समोरच्या बोल राग येतात म्हणून मी शक्यतो जास्त बोलत नाही. तसं मी आज पण काय असं जास्त बोललो नाही आहे. ठीक आहे. त्या सत्यनारायणाची कुठेतरी कृपादृष्टीने वाडवडिलांची पुण्य होती म्हणून आज हा भव्य दिवसाचा कार्यक्रम आणि हा डबलवारीचा कार्यक्रम रंगतोय. का तर वाडवडिलांची पुण्याई, पूर्वजांची पुण्याई, पूर्वजांची आठवणी हो कचवी. बरोबर की नाही विष्णू? पूर्वजांची आठवणी हो कचवी. आपण अमावास्या पौर्णिमेक पूर्वजांका पुजताव, बरोबर की नाही? पण आता कोण पुजता? आता सगळे उंबईक असत जाबाजाबी करू. इकडे पण नाही, इकडे सगळ्यांच्या दारांचा कुलपा मध्ये पूर्वज म्हणून आपण नारे ठेवलेले असतात, बरोबर? मग ते काहीतरी उंदरांनी मोऱ्यात नेऊन टाकलेलं असतं. म्हणजे आपले पूर्वज तिकडे मोऱ्यात वास खातात. अशी परिस्थिती आहे सध्याची कोकणची. हे बुवा कुठेतरी सांगितलं पाहिजे ना. मी तिकडे गेलो तर हगीज पॅन्ट तुम्हाला काय करायचं आहे हे असं काहीतरी
येते. आपण बघा एखादी गाडी वगैरे काय घर वगैरे घेतलं तरी पूर्वजांची पुण्याई म्हणून टाकतो, बरोबर की नाही? का? कारण त्यांनी कुठेतरी चांगलं कर्म केलं, त्यामुळे आपल्याला हे सुंदर जग पाहता आलं, बरोबर की नाही? आपल्याला चांगले क्षण आयुष्यात मिळत आहेत, कोणामुळे? तर त्यांच्यामुळे, आणि त्यांची आठवणी झालीच पाहिजे. आणि आज खरोखरच तुमच्यासारखा भजन रसिक लाभला, सोपी गोष्ट नाही बुवा. इतक्या वेळ सुद्धा आज किती वाजले? जवळजवळ 2:30 वाजले तरी सुद्धा हे महिला वर्ग इथून गेले नाहीये. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्याचं. काय बुवा, आज जरी महिला इथे बसले ना तरी उद्या त्यांना टेन्शन असतं, उद्या भाजी खायची करायची, बरोबर की नाही शिमू? म्हणजे एवढं टेन्शन असून सुद्धा आज ते 2:30 वाजेपर्यंत आपले डबल वारे ऐकतात. यामुळे आपल्याला काहीतरी पुण्य उद्या उठायची नाही, उद्या उठणार बघा. एकदम शेवटला जरी ती स्त्री झोपली ना, लाईटी सगळं बंद झालेत काय, शेवटला तीच स्त्री बघत असता, आणि शेवटी सकाळी सुद्धा लवकर उठणारी ती महिलाच असते. जोरदार टाळ्या. आणि म्हणूनच म्हणतो बघा, पूर्वजांची पुण्याई आज आली फळाला, तुमच्यासारखा भजन रसिक आज मला बोला. कलियुगातून तुम्ही तारून जाल. आणि म्हणूनच बघा बक्षीस तुम्ही येत. सन्मान्य विनायक कोकाटे यांच्याकडून 101 रुपयाचा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. संतांनी दिलेला वारसा भजन पंचरत्नांनी जपला, बरोबर ना बुवा? संतांनी दिलेला वारसा भजन पंचरत्नांनी जपला. आणि म्हणून आज कुठेतरी योगेश कुडतरकर बुवा आणि योगेश आडुरेकर बुवा कुठेतरी आज भजन क्षेत्रामध्ये आहेत.
का तर त्यांच्यामुळे, आणि त्यांची आठवणी करूनच दिली पाहिजे. कैलासवासी परशुराम पांचाळ, कैलासवासी परशुराम पांचाळ संपूर्ण कोकण दर्शन एका गजराच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलं. ते आमचे कैलासवासी परशुराम पांचाळ आज त्यांचे कुसूर वैभववाडी इथे स्मारक बांधलंय. का? कारण त्यांनी तेवढं केलं होतं. म्हणून मला जरी पुण्याला लागलेली असली ना तरी ते डबलवारी करायचे, कारण त्यांच्यात ती ताकद होती. आज आमच्यासारखे भजनी बुवा नाही करू शकत पुण्याला वरती भजना, बरोबर की नाही बुवा? मगाशी तुम्ही म्हटला आमका आता जसा आता लेटेस्ट चालवा, जशी पिढी चालल्या तसा बदलून लागता. सवय झाली इकोले लेवलले ते आमका ताच लागतात. असो तर परशुराम पांचाळ बघा, तू सुख करता तू दुःख हरता, सुख करता आमच्या कैलासवासी चंद्रकांत कदमबुवा त्यांची आठवण बघा. वृद्धपणी आधी जरा शरीर कापे
कैलासवासी विलासजी पाटील बुवा. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा. वामनजी खोपकर बुवा एकदम पहाडी आवाज. माझा गुरु तालाडका चला मी भला. सफेद दोनला पण वरती जाणं कठीण आहे. वाटल्यास मी त्या पेटीवर बसते, तुम्ही ह्या पेटीवर बसा, बघूया कोणाचं जास्ती वरती आवाज जातो. वा घरी प्रॅक्टिस करते ना, ही काळी दोनची पेटी आहे, ही सफेद दोनची का आता होय आता ऍडजस्ट करू शकत नाही ना. तुमका माहिती आहे गावात सत्तेच्यावर साखरीकरण कोणतं लागतं, हे काळी दोनच होय असं आपल्याला नाही चालत. काळी 3 दिवस तरी बोंबू शकते. तुम्ही बाहेर होतोय तरी तुम्ही मला काय चॅलेंज करू बघतास. अरे पंचमात राहणारा माणूस मी, तुम्हाला काय शिकवतो. गजर केला देव पावलाय हो पावलाया भजनाला. देव पावलाय हो पावलाया भजनाला. मी ठोकर भजनाचा. त्यानंतर कैलासवासी चिंतामणी पंचायत बुवा आड तालामध्ये पुढे नोटेशन कसं म्हणावं आणि अगदी ह्या रागामधून त्या रागामध्ये कसं म्हणावं. आमचे गणनजी तेली बुवा होते, बरोबर की नाही, त्याच लाईनचे येतात ना ते चिंतामणी पंचायत बुवांची. तर एका रागातून दुसऱ्या रागामध्ये कसं जायचं ते त्यांच्याकडून शिकायचं. आयुष्य मोजावया बैसला आपण जरी भलं त्यांचं वारसा चालवीत असला ना ते होणे नाही. त्यांचा आपण पुढे वारसा चालवू शकतो. पण असे जे भजन पंचायत होऊन गेले ना, काशीराम परब बुवा सुद्धा काशीराम परब बुवा, जयराम हरिगावकर बुवा असे अनेक रत्न होऊन गेली आणि आज त्यांची आठवण प्रत्येक बहिणी बुवाने केलीच पाहिजे. आणि म्हणून म्हणतो बघा चेंज करू त्याला. नामस्मरण तल्लीन होऊ सारे